Praise the Lord. കർത്താവ് നമുക്ക് നല്ലൊരു അവസരം കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको फिर से और एक बार एक अच्छा अवसर दिया है. നമുക്ക് ലഭിക്കാൻ പോകുന്ന തേജസ്സും നമുക്ക് ലഭിച്ച ജീവനും തമ്മിലുള്ള ബന്ധം എന്താണെന്ന് ആണ് നമ്മൾ ഇന്ന് ചിന്തിക്കാൻ പോകുന്നത്. आज का दिन में हमें जो मिलने वाला जो महिमा है और अभी जो मिल चुका जो जीवन है, इसके बीच में क्या संबंध है, इस विषय में हम देखेंगे. നമുക്ക് തേജസ് കിട്ടാൻ പോകുന്നു എന്ന് ഞാൻ പറഞ്ഞപ്പോൾ അതിനകത്ത് ചില കാര്യങ്ങൾ നമ്മൾ ചിന്തിക്കേണ്ടതുണ്ട്. हमें जैसे मैंने कहा कि हमें महिमा मिलने वाला है करके, उस बातें में उसमें कुछ और बातें हैं जो हमें समझना जरूरी है. നമുക്ക് തേജസ് കിട്ടിയോ അതോ കിട്ടാൻ പോവുകയാണ്? हमको महिमा मिला या मिलने वाला है. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ഈ വിഷയം നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. इसके लिए मैं ये विषय लेना चाहता हूँ. നമുക്ക് തേജസ് കിട്ടി, हमको प्रियो वचन कहता है कि हमें महिमा मिल चुका है. എന്നാൽ ആ തേജസ് എന്ന് പറയുമ്പോൾ എന്താണെന്ന് നമുക്ക് പലപ്പോഴും ഭയങ്കര ശോഭയും വെളിച്ചവും ആണെന്നാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. परंतु महिमा करके शब्द करके जब हम लोग पढ़ते समय में हमें अधिकतर हमारा मन में ध्यान हमको क्या लगता है, एक बहुत बड़ा चमक जैसा या प्रकाश है, वो प्रकाश प्रकट होगा करके हम लोग महिमा को उस अर्थ से हम समझते हैं. അങ്ങനെ നമ്മുടെ ശരീരത്തിൽ നിന്ന് കിട്ടുക തന്നെ ചെയ്യും. वो तो एक दिन हमारा ये शरीर को इस देह को मिलने वाला है. അത് ആത്മാവിൽ കിട്ടിയ തേജസ് വെളിപ്പെടുന്നതാണ്. परंतु वो क्या है, हमारे आत्मा में जो परमेश्वर का महिमा जो आ गया है, वो हमारे शरीर क्या करेगा, उस महिमा को प्रकट करेगा. ഇപ്പോൾ ആ ശരീരം വെളിപ്പെടുത്താനുള്ള പക്വത അതിനുള്ള യോഗ്യത ഇല്ല. കാരണം അത് മൃത്യുവിന് അടിമപ്പെട്ട മരണകാരണമായ ഒരു ശരീരമാണ്. परंतु अभी ये शरीर जो आया हुआ महिमा जो हमारे अंदर आया हुआ है, ये शरीर ये देह उतना काबिल नहीं है, ये क्षमता में नहीं है कि वो महिमा को प्रकट करके दिखाए, क्योंकि अभी भी ये शरीर में पाप बसा हुआ है. അപ്പോൾ നിത്യജീവനും നിത്യ തേജസ്സും ഒരേ ഒന്നുപോലെ പോകുന്ന കാര്യമാണ്. നിത്യജീവനുണ്ടോ നിത്യ തേജസ്സും ഉണ്ട്. अनंत काल का जीवन और अनंत काल का महिमा दोनों साथ में चलने वाली बात है. अगर किसी को अनंत काल का जीवन मिल चुका है तो उसको अनंत महिमा भी मिल चुका है. പഴയ നിയമ ദേവാലയത്തിൽ ദൈവത്തിന് തേജസ് ഉണ്ടായിരുന്നോ? पुराने नियम के मंदिर में परमेश्वर का महिमा था क्या? അങ്ങനെയാണെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ പുതിയ നിയമസഭയിൽ തേജസ്സില്ലേ? ऐसा नहीं, ऐसा है तो फिर नए नियम के मंडली में और हम जो परमेश्वर प्रभु के देह है, क्या हम में प्रभु का महिमा नहीं है क्या? നമുക്ക് തേജസ് ഉണ്ട്, हमको महिमा है. എന്നാൽ ആ തേജസ് എങ്ങനെയാണ് പ്രവർത്തിക്കുന്നത് എന്നുള്ളത് നമ്മൾ കർത്താവിനെ തന്നെ നമുക്ക് നോക്കി പഠിക്കാം. इसके लिए हमें उस महिमा किस रीति से कार्य करता है करके सबसे पहला हम लोग प्रभु का बातों को देखकर हम सीखते हैं. നമുക്ക് റോമലേഖനം അതിന്റെ 3-ാം അധ്യായം 23-ാം വാക്യത്തിൽ നാം ഇങ്ങനെ വായിക്കുന്നു, പാപം ചെയ്ത് ദൈവ തേജസ് നഷ്ടപ്പെട്ടു. रोमियो का पुस्तक 3:23 जब हम पढ़ते समय में, इसलिए कि सबने पाप किया है हाँ और परमेश्वर की महिमा से रहित है. हाँ, ഓക്കെ, അതിൽ നമ്മൾ ഇപ്പോൾ ചിന്തിക്കുന്നത് हम लोग इस विषय को सोच रहे हैं अभी. ആദാമിനെ ദൈവം തേജസ്സുള്ളവനായി സൃഷ്ടിച്ചു. हम ये वाक्य पढ़कर हम लोग क्या सोचते हैं, परमेश्वर ने जब आदम को बनाया तो उसको महिमा से बनाया, പാപം ചെയ്തപ്പോൾ തേജസ് പോയി. और फिर पाप करने के बाद क्या हो गया, वो महिमा खो बैठा. ഇങ്ങനെയാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. ऐसा हम लोग स्वाभाविक रीति से सोचते हैं. ആദാമിന് തേജസ് ഉണ്ടായിരുന്നോ? परंतु जब परमेश्वर ने आदम को बनाया तब उसको महिमा था क्या? ഇല്ല. नहीं, കാരണം ദൈവം അവനെ സൃഷ്ടിച്ചപ്പോൾ क्योंकि परमेश्वर ने जब बनाया, ദൈവത്തിന്റെ നിത്യജീവനിൽ അവനെ സൃഷ്ടിച്ചില്ല. परमेश्वर का अनंत काल का जीवन में नहीं उसको बनाया था, പിന്നെ ദൈവത്തിന്റെ സൃഷ്ടിപ്പിൻ ജീവനിലാണ്. बल्कि परमेश्वर का जो सृष्टिकर्ता का जो अधिकार है, उस सृष्टिकर्ता का जीवन आदम में था. അവൻ നിത്യജീവന്റെ ആ ഫലം പറിച്ചു തന്നിരുന്നെങ്കിൽ परंतु अगर उसने जीवन का वृक्ष का फल अगर खा लिया होता അവന് തേജസ് ഉണ്ടാവുന്നു. तो फिर क्या होता था, उसका शरीर देह भी वो महिमा प्रकट करता था. തേജസ്സും നിത്യജീവനും ഒരുമിച്ച് പോകുന്ന കാര്യമാണ്. क्योंकि महिमा और अनंत काल का जीवन ये साथ में चलने वाली बात है. ദൈവത്തിന് ജീവനുണ്ടോ? परमेश्वर के पास जीवन है क्या? ജീവനുണ്ട്. जीवन है. അവനിൽ ഒട്ടും ഇരുട്ടില്ല. हम वचन पढ़ते हैं कि उनमें बिल्कुल अंधकार नहीं, അവൻ തേജസ്സിന്റെ ദൈവമാണ്. कि वो ज्योति का और प्रकाश का वो परमेश्वर है. ആദാം പാപം ചെയ്തു, आदम ने पाप किया അവന് തേജസ് നഷ്ടപ്പെട്ടു അല്ലെ? और फिर हम बोलते हैं कि क्योंकि आदम ने पाप किया तो वो महिमा खो बैठा. അപ്പം നമ്മളെന്താ ചിന്തിക്കുന്നത്? तो हम स्वाभाविक रीति से क्या सोचते हैं, ആദാം ഇരുളായി തീർന്നോ? അല്ലെങ്കിൽ അവന്റെ പുക അവനെ നോക്കുമ്പോൾ ഒരു കറുത്ത രൂപമായിരുന്നു. तो आदम अभी वो महिमा उससे निकल गया तो मतलब अभी वो काला हो गया, मतलब क्या वो काला रंग का बन गया, ऐसा है क्या?
അപ്പോൾ നമ്മൾ കർത്താവിലേക്ക് വരുന്നതിന് മുമ്പ് നമ്മൾ ആരായിരുന്നു? हम लोग तो इसलिए प्रियो, हम लोग जब प्रभु की उपस्थिति में आने से पहले हम लोग कौन थे या क्या थे? ഇരുളായിരുന്നു. हम लोग पहले अंधकार थे। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ കാര്യമല്ല. मतलब हमारा शरीर काला है वो मतलब नहीं है। അവിടെ പറയുന്നത് वहाँ पर वचन कहना चाहता है അവൻ ആത്മാവ് മരിച്ചതാണ്, उसका आत्मा मरा हुआ है അവൻ ഇരുട്ടിലാണ്, और वो एक अंधकार का दशा में जी रहा है അവൻ വെളിച്ചത്തിലല്ല. और वो ज्योति में नहीं है। അപ്പൊ നമ്മുടെ കർത്താവ് അവിടെ ആദാമിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ तो इसलिए आदम के संबंध में देखते समय में ആദാമിന് നേരെ ഓപ്പോസിറ്റായ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു, आदम से जीने वाला एकदम विरुद्ध दूसरा पुरुष है, मनुष्य है, वो है यीशु मसीह। യേശു ക്രിസ്തു ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ തേജസ് ഉണ്ടായിരുന്നോ? यीशु मसीह जब इस दुनिया में जीते समय में महिमा था क्या? ഉണ്ടായിരുന്നു. हाँ, നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം. एक वाक्य हम पढ़ेंगे। എന്നാൽ അത് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് പോലെ ശരീരത്തിലല്ല ആ മഹിമ വെളിപ്പെട്ടത്. परंतु मैं फिर से मैं याद दिलाना चाहता हूँ, हम जैसा सोचते हैं कि शरीर से थोड़ा चमक, थोड़ा रोशनी प्रकाशित होके आ रहा है, वैसा महिमा का बात नहीं कर रहा। നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 1-ാം അധ്യായം 14-ാം വാക്യം, यूहन्ना 1:14 में हम पढ़ते हैं, और वचन देहधारी हुआ और अनुग्रह और सच्चाई से परिपूर्ण होकर हमारे बीच में डेरा किया, हाँ। और हमने उसकी ऐसी महिमा देखी हाँ। जैसे पिता के एकलौते की महिमा। കണ്ടോ? ശിഷ്യന്മാർ എന്ത് കണ്ടു? चेले लोग ने क्या देखा? महिमा को देखा। കണ്ടോ? देखा क्या? മഹിമ കണ്ടോ? അവരെ चेले लोगों ने महिमा देखा क्या? ये वचन के अनुसार വചനം ജഡമായി വന്നു. जब वचन देहधारी हुआ ആ വചനം തേജസ്സിന്റെ വചനമാണ്. तो वो वचन किस प्रकार का वचन है? महिमा का वचन है। സുവിശേഷം തേജസ്സല്ലേ? क्या सुसमाचार में महिमा और तेजस नहीं है क्या? അപ്പൊ തേജസ്സിന്റെ വചനം तो वो तेजस और महिमा का वचन എന്തായി വന്നു? वो क्या हुआ? മനുഷ്യരൂപം എടുത്തു വന്നു. मनुष्य का रूप लेकर आया। അതിന്റെ അർത്ഥം इसका मतलब है കർത്താവായ യേശു നിത്യജീവനായിട്ട് വന്നു. मतलब यीशु मसीह स्वयं ही अनंत काल का जीवन बनकर आया। കർത്താവ് ആരാണ്? प्रभु यीशु मसीह कौन है? നിത്യജീവനാണ്. वो अनंत काल का जीवन है। അവൻ എന്തുണ്ട്? उनमें क्या है? നിത്യ തേജസ്സും ഉണ്ട്. उनमें सदा सर्वदा का महिमा है। ഈ തേജസ്സിനെ സുവിശേഷ ലേഖനത്തിൽ പറയുമ്പോൾ इसी महिमा के विषय में, तेजस के विषय में जब हम लोग पत्रों में पढ़ते समय में 1 യോഹന്നാൻ 1-2 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पहला यूहन्ना उसका पहला अध्याय उसका 1 और 2 में ആ, जो जीवन के वचन के विषय है, ആ, जो आदि से था, ആ, जिसे हमने सुना हाँ। और जिसे अपनी आंखों से देखा, हाँ। वरन जिसे हमने ध्यान से देखा हाँ। और हाथों से छुआ। ഓക്കെ. ഞങ്ങളെ കൈകൊണ്ട് തൊട്ടു, हमने हाथों से छुआ, കണ്ണുകൊണ്ട് കണ്ടു, हमने आंखों से देखा ഞങ്ങൾ കണ്ടു എന്ന് പറയും. എന്താണ്? और हम लोग सचमुच ध्यान से देखा। 1 യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 1:14 പറയുന്നത് തേജസ്സാണ്. यूहन्ना और ये क्या देखा करके बोल रहे हैं? जो हमने यूहन्ना का सुसमाचार 1:14 में हमने पढ़ा कि हमने उसका महिमा को देखा। ഇവിടെ പറയുന്നത് എന്താണ്? इधर हम क्या देखते हैं? पढ़ा? जीवन। हमने वो जीवन को देखा। അപ്പൊ ജീവനും തേജസ്സും എന്താണ്? उसका 2 पढ़ना। यह जीवन प्रकट हुआ, हाँ देखो, यही जीवन प्रकट हुआ। तो वो जीवन जो प्रभु जो प्रकट हुआ करके बोलते समय में पहला यूहन्ना में पढ़ते हैं कि जीवन प्रकट हुआ, यूहन्ना का सुसमाचार में पढ़ते हैं कि महिमा को प्रकट हुआ। അപ്പൊ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവൻ, इस रीति से मसीह का ये जीवन, ആ ജീവൻ മുഴുവനും വെളിച്ചമാണ്. वो जीवन संपूर्ण क्या है? ज्योति है। അവൻ ഏത് മനുഷ്യനെയും പ്രകാശിപ്പിക്കുന്ന സത്യ വെളിച്ചമായി വന്നു. तो कोई भी मनुष्य को प्रकाशमय कर सके, ज्योतिमय कर सके, ऐसा सच्चा ज्योति बनकर आया प्रभु। അപ്പൊ മരണത്തിന് ഓപ്പോസിറ്റ് ആയിട്ട് ജീവനായിട്ടും, यानी कि मृत्यु का विरुद्ध बनकर जो जीवन बनकर आया, വെളിച്ചത്തിന് ഓപ്പോസിറ്റ് ആയിട്ട് വെളിച്ചമായി, സോറി, ഇരുട്ടിന് ഓപ്പോസിറ്റ് ആയിട്ട് വെളിച്ചമായിട്ടുമാണ് ക്രിസ്തുവിന് വെളിപ്പെടുത്തിയത്. और अंधकार के विरुद्ध ज्योति बनकर प्रभु यीशु मसीह आया। അപ്പോൾ കർത്താവായ യേശുവിൽ നിത്യജീവനുണ്ടോ? क्या प्रभु यीशु मसीह में अनंत काल का जीवन है क्या? തേജസ്സുണ്ടോ? उनमें महिमा है क्या? തേജസ്സുണ്ടോ? Amen, amen. അപ്പോൾ നമുക്ക് നിത്യജീവൻ കിട്ടിയപ്പോൾ तो उसी रीति से जब हमको ये महिमा, हमको ये अनंत काल का जीवन मिला, തേജസ്സുണ്ടോ? तब उसके साथ महिमा है क्या? തേജസ്സുള്ള ജീവനാണ് നമുക്ക് तो കിട്ടിയിരിക്കുന്നത്. हमें जो मिला हुआ जीवन, उसका खासियत क्या है? वो महिमा से भरा हुआ जीवन है। നമ്മൾ ഇരുട്ടിൽ നിന്ന് വെളിച്ചത്തിലേക്ക്, हम लोग अंधकार से ज्योति की ओर, നമ്മൾ വെളിച്ചത്തിലേക്ക് വന്നു. हम लोग ज्योति की ओर आ गए। പണ്ട് നമ്മൾ ആരായിരുന്നു? पहले हम लोग क्या थे? अंधकार थे। അത് സാധാരണ കൊണ്ട് വെളിച്ചമല്ലത്. मतलब ये हमको जब ज्योति मिला करके बोलते समय में एक छोटा सा रोशनी मिला, ऐसा नहीं है। അതായത് അത് നിത്യമായ ആ തേജസ്സാണ്. ദൈവത്തിന്റെ തേജസ് തന്നെയാണ് ആ ജീവനായിട്ട് വന്നിരിക്കുന്നത്. और वो सर्वदा का, अनंत काल का वो एक ज्योति में है, ज्योति है। और वो ज्योति खुद क्या बनकर आया? जीवन बनकर आया। നമ്മൾ 1 Corinthians 2:8 വായിക്കുന്നുണ്ട്. पहला कोरिन्थी 2:8 में हम पढ़ते हैं, അവര് ആ കർത്താവിനെ ക്രൂശിച്ച പ്രമാണിമാരെ യേശു ആരായിരുന്നുവെന്ന് അറിഞ്ഞുവെങ്കിൽ ആ യേശുവിനെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ എന്താ പറയുന്നത്? തേജസ്സിന്റെ കർത്താവിനെ, കർത്താവ് തേജസ്കരണം പ്രാപിക്കുന്നതിന് മുമ്പ് പറഞ്ഞ കാര്യമാണ്. पढ़ना 2:8। जिसे इस संसार के हाकिमों में से किसी ने नहीं
जाना, हाँ। क्योंकि यदि वे जानते तो तेजोमय प्रभु को क्रूस पर न चढ़ाते। देखो ये क्या बोल रहा है, मरने के बाद पुनरुत्थान हुआ, फिर वो लोग को मालूम पड़ा कि यीशु तेजोमय प्रभु है करके। ऐसा नहीं बोल रहे, ये दुनिया का हाकिम लोग अगर जानते, मतलब यीशु मरने से पहले, क्रूस में चढ़ाने से पहले ही वो कौन है, तेजोमय प्रभु है। കർത്താവായ യേശു ആരാണ്? यीशु मसीह कौन है? തേജസ്സിന്റെ കർത്താവ്. तेजस का प्रभु है। അപ്പോൾ തന്നെ അവൻ ആരാണ്? उसी समय में वो कौन है? നിത്യജീവനാണ്. अनंत काल का जीवन है। അപ്പൊ നമുക്ക് തേജസ് ഉണ്ടോ? तो अभी हमको महिमा है क्या? जिसके पास जीवन है उसको महिमा भी है। Praise the Lord. Amen. നിത്യജീവനും നിത്യ തേജസ്സും ഒരുമിച്ച് പോകുന്ന तो കാര്യമാണ്. अनंत काल का जीवन और अनंत काल का महिमा साथ में चलने वाली बात है। നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു നമ്മുടെ എബ്രായ ലേഖനം 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 3-ാം വാക്യം, ദൈവ തേജസ്സിന്റെ ബ്രൈറ്റ്നെസ് ആണ്, അല്ലെങ്കിൽ പ്രഭയാണ് ക്രിസ്തു. इब्रानियों का पुस्तक 1:3 पढ़ेंगे। वह उसकी महिमा का प्रकाश हाँ। और उसके तत्व की छाप है। ഓക്കെ ഓക്കെ. तो वो महिमा का एक प्रकाश, मतलब एक चमक के रीति से, जो तेजो में रीति से चमकने वाला रीति का प्रकाश है हमारा प्रभु। അപ്പോൾ നമുക്ക് നിത്യജീവൻ കിട്ടി. हमको अभी अनंत काल का जीवन मिला, ആ ജീവൻ എവിടെയാണ്? और वो जीवन कहाँ पर है? നമ്മുടെ ആത്മാവിനുണ്ട്. हमारे आत्मा में है। എന്നാൽ परंतु നമ്മുടെ ശരീരത്തിൽ നിത്യജീവൻ ഇതുവരെയും കിട്ടിയിട്ടില്ല. हमारे शरीर में अभी तक अनंत काल का जीवन हमको नहीं मिला है। നമ്മൾ ഒരു വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ, एक वाक्य जब हम पढ़ते हैं, അതായത് നമുക്ക് 2 തീമോഥെയോസ് 2-ാം അധ്യായം 10-ാം വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്നു. दूसरा तिमोथी 2:10 में हम पढ़ते हैं। हाँ। इस कारण मैं चुने हुए लोगों के लिए सब कुछ सहता हूँ कि वे भी उस उद्धार को जो मसीह यीशु में है अनंत महिमा के साथ पाए। നോക്കുക, Amen. ക്രിസ്തുവേശുവിലുള്ള രക്ഷ, जो प्रभु यीशु मसीह का जो उद्धार, ആ, നിത്യ തേജസ്സോടെ जो अनंत महिमा के साथ है, തന്റെ വിതർമാർ കിട്ടേണ്ടതിന് अपने चुने हुए लोगों को मिलने के लिए, അത് എവിടെ കിട്ടുന്ന കാര്യമാണ്? ये कहाँ पर मिलने की बात चल रहा है? നമുക്ക് രക്ഷ കിട്ടുമെന്ന് പറയാം. प्रभु के चुने हुए लोगों को उद्धार मिलेगा। किधर मिलेगा? हाँ, शरीर में। നമ്മുടെ ശരീരത്തിൽ കിട്ടുന്ന കാര്യമാണ്. शरीर में मिलने वाली बात है। चुने हुआ मतलब क्या है? ऑलरेडी नया जन्म हो गया ना। നമുക്ക് നിത്യ തേജസ് കിട്ടിയത് കൊണ്ട് पर हमको अनंत काल का जीवन जो आत्मा में ऑलरेडी हमको जो मिल चुका है, ആ തേജസ്സിന്റെ ജീവൻ वही महिमा का जीवन നമ്മുടെ ദേഹിക്ക് കിട്ടണം. पहले क्या करना चाहिए? अभी हमारे जिंदगी में हमारा प्राण को मिलना चाहिए। അങ്ങനെ ദേഹി കിട്ടുന്നതിന്റെ മെഷർ അനുസരിച്ചാണ് तो हमारे प्राण को जितना वो महिमा का वो प्रकाश हमारा आत्मा से हमारे प्राण में बहकर आता रहता है, നമ്മുടെ ശരീരത്തിന് തേജസ് കിട്ടാൻ പോകും. उसी आधार पर जितना हमारे प्राण में महिमा हमको बहकर मिला है, वही प्रभु का दिन में हम लोग को हमारे शरीर में, देह में भी उसका प्रकाश और चमक हमको मिलेगा। അപ്പോൾ ആ തേജസ് നിത്യ തേജസ്, तो वो ये जो महिमा कैसा महिमा है? अनंत महिमा है। അനന്ത ജീവനും അനന്ത തേജസ്സും ഒന്ന് തന്നെയാണ്. इसलिए നമ്മൾ ഒന്നിച്ചു പോവുകയാണ്. अनंत जीवन, अनंत काल का जीवन और अनंत महिमा साथ में चलने वाली बात है। दोनों एक ही अर्थ में चलता है। അപ്പോൾ നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന തേജസ്സിന്റെ ബേസ് ഏതിനെ ആശ്രയിച്ചിരിക്കുന്നു? परंतु हमको मिलने वाला जो अनंत महिमा है वो किसके आधार पर है? നമുക്ക് ആത്മാവിൽ കിട്ടിയ തേജസ് हमें जो आत्मा में मिला हुआ जो महिमा, എങ്ങനെ നമ്മൾ വ്യവഹാരം ചെയ്യുന്നു, किस रीति से उसका लेन देन हम करते हैं, ഹൃദയത്തിലേക്ക് എങ്ങനെ പ്രവേശിക്കുന്നു, हमारे हृदय में कैसा हम लोग उसको आने के लिए हम लोग बिना रुकावट में हम लोग बहाने देता है, അങ്ങനെ ഇരുട്ടിൽ നിന്ന് इस रीति से अंधकार से നാം എത്രത്തോളം വെളിച്ചത്തിൽ നടക്കുന്നു. कितना हम लोग ज्योति में चलते हैं, അത് വെളിച്ചത്തിൽ നടക്കുക. और चलते रहना। ഈ വെളിച്ചമാണ് തേജസ്സായിത്തീരുന്നത്. यही ज्योति में जितना हम लोग चलते रहते हैं, वही हम लोग को प्रतिफल के दिन में मालूम पड़ेगा वो व्यक्ति को कितना तेजस और चमक मिलेगा। അനേകം പുത്രന്മാരെ തേജസ്സിലേക്ക് നയിക്കുകയാണ്. बहुत सारे पुत्रों को, संतानों को महिमा में चला रहा है। അതിനുള്ള ജീവൻ എവിടെ വന്നു? उसका जीवन कहाँ पर आया? पहला हमारे आत्मा में आया। ആ ജീവൻ वही जीवन जो आत्मा में आया, എത്രത്തോളം നമ്മൾ ദേഹിക്ക് വേണം, कितना हमारा प्राण इस्तेमाल करता है, അതനുസരിച്ച് ശരീരത്തിൽ തേജസ് കിട്ടും. उसके हिसाब से हमारे शरीर में प्रतिफल के समय में महिमा मिलेगा। അതിന്റെ പൗലോസ് അപ്പോസ്തലൻ എന്ത് ചെയ്യുകയാണ്? इसलिए प्रेरित पौलुस क्या करता है? നമ്മളോട് 2 തീമോഥെയോസ് 2:10 അതാണ് വായിക്കുന്നത്. अभी हमने 2:10 में पढ़ा, दूसरा तिमोथी में, ആ, इस कारण मैं चुने हुए लोगों के लिए सब कुछ सहता हूँ। देखो मैं सहता हूँ, ആ, കഷ്ടം സഹിക്കുകയാണ്. मतलब वो कष्ट सह रहे हैं, मतलब वो यत्न कर रहे हैं, मेहनत कर रहे हैं। നമ്മളെ ദൈവദാസന്മാരെ കഷ്ടം അനുഭവിക്കുന്നത് എന്തിനാണ്? प्रभु के दास लोग क्यों सब सहकर कष्ट सहते रहते हैं? വിശുദ്ധന്മാർക്ക് ताकि अपने पवित्र लोगों को എന്ത് കിട്ടണം? क्या मिलना चाहिए? अनंत महिमा मिलना चाहिए। അതിനെന്ത് ചെയ്യണം? उसके लिए वो क्या कर रहे हैं? വെളിച്ചത്തിൽ നടക്കണം. ज्योति में चलना चाहिए। വെളിച്ചത്തിൽ നടക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ज्योति में चलते रहना मतलब क्या? നിത്യജീവന് ദേഹിയിൽ നിത്യജീവൻ ദേഹി കിട്ടുക. मतलब हमारा प्राण को अनंत काल का जीवन जो आत्मा में आ चुका है वो प्राण में मिलते रहना।
നമ്മുടെ ശരീരത്തിന് എപ്പോഴാണ് നിത്യജീവൻ കിട്ടുന്നത്? हमारे शरीर को അല്ല, ശരീരത്തിന് എപ്പോഴാണ് തേജസ് കിട്ടുന്നത്? हमारे शरीर को महिमा कब मिलेगा? എപ്പോഴാണ്? എപ്പോൾ നിത്യജീവൻ കിട്ടുന്നു അപ്പോൾ തേജസ് കിട്ടും. मतलब जिस दिन हमको शरीर में अनंत काल का जीवन मिलेगा उस दिन शरीर को महिमा भी मिलेगा. Praise the Lord. मैं എപ്പോഴാണ് ശരീരത്തിന് നിത്യജീവൻ കിട്ടുന്നത്? शरीर में कब मिलेगा अनंत काल का जीवन? കർത്താവ് കാണുന്നിരിക്കും, जब तुरैया फूकी जाएगी, അല്ലെ? മരിച്ചവർ ഉയർക്കും, फिर मरे हुए लोग जी उठेंगे അക്ഷരായി ഉയർക്കും. और वो लोग सचमुच जी उठकर खड़े रहेंगे. അപ്പോൾ ശരീരത്തിന് എന്ത് കിട്ടും? तब हमारा अवस्था क्या हो रहा है? फिर हम जो जिंदा है हम लोग रूपांतर हो गए. तब शरीर में क्या हो रहा है? നിത്യജീവൻ. अनंत काल का जीवन तुरंत हमारे शरीर में बहने लगेगा. അപ്പോൾ തന്നെ തേജസ് വരും. उसी के साथ साथ क्या हो रहा है? महिमा भी मिल रहा है. ശരീരത്തിൽ തേജസ് കിട്ടി ഒരുപാട് നാൾ കഴിഞ്ഞിട്ടാണോ നമുക്ക് നിത്യജീവൻ കിട്ടിയിട്ട് അനേക നാളുകൾ കഴിഞ്ഞാണോ തേജസ് കിട്ടുന്നത്? शरीर में अनंत काल का जीवन मिल जाएगा फिर बहुत सालों के बाद महिमा मिलेगा, ऐसा है क्या? ആ, मैं എപ്പോൾ നിത്യജീവൻ ശരീരത്തിൽ കിട്ടിയോ जिस क्षण जिस पल हमारा शरीर में भी अनंत काल का जीवन बहने या आ गया है അപ്പോൾ നമുക്ക് എന്ത് കിട്ടും? तभी क्या होगा? महिमा भी मिलेगा. അപ്പോൾ നമ്മുടെ ആത്മാവിന് നിത്യജീവൻ കിട്ടിയപ്പോൾ तो जिस क्षण मतलब हमारे आत्मा में अनंत काल का जीवन हमको मिला തേജസ് കിട്ടിയോ? तभी महिमा मिला क्या? मैं എന്നാൽ അതിന് തടസ്സം എന്താണ്? परंतु उसके लिए रुकावट क्या है अभी? ഹൃദയത്തിലേക്ക് मतलब अभी हृदय में हमारे प्राण में बहते रहना का जरूरी है अभी ഈ തേജസ് കാണണം. कि हमारा हृदय हमारा प्राण जो आत्मा में आया हुआ जो महिमा है वो हमारा प्राण भी देखना चाहिए അത് തേജസ്സായിട്ട് ജീവനായിട്ട് വരികയാണ്. और वो तेजस बनकर महिमा बनकर और जीवन बनकर बहकर आ रहा है, ഒരുമിച്ച് വ്യാപരിക്കുകയാണ്. वो साथ में कार्य कर रहा है. നമുക്ക് റോമലേഖനം 8 അധ്യായത്തിന്റെ 10 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ रोमियो का पुस्तक 8 का 10 में हम पढ़ते हैं, यदि मसीह तुम में है तो देह पाप के कारण मरी हुई है परंतु आत्मा धर्म के कारण जीवित है. मैं നമ്മൾ എങ്ങനെയാണ് ഇത് മനസ്സിലാക്കിയിരിക്കുന്നത്? ये वाक्यों को हम कैसे समझते हैं प्रियो? ശരീരം പാപം നിമിത്തം മരിച്ചിരിക്കുക. शरीर जो है पाप निमित्त मरा हुआ है. നമ്മുടെ പാപമല്ല. मतलब ये हमारा पाप के बारे में नहीं बोल रहे. हम लोग रोज पाप करते रहते हैं और फिर शरीर मर रहा है, ऐसा नहीं है, वो अर्थ नहीं है. ആദാമിൽ आदम ने जो एक बार का पाप कर दिया था उस पाप में क्या सामर्थ्य है कि अभी हमारा शरीर एक मरणहार अवस्था में है. അപ്പോൾ ശരീരത്തിൽ നിത്യജീവനില്ല. इसका मतलब ये वचन कहना क्या चाहता है? शरीर में अनंत काल का जीवन नहीं है, എന്നാൽ परंतु നമ്മുടെ ആത്മാവിൽ आत्मा में हमारे आत्मा में യേശുക്രിസ്തു നിവർത്തിച്ച നീതി നിമിത്തം धार्मिकता के निमित्त यीशु मसीह ने कलवरी क्रूस में जो परमेश्वर का धार्मिकता का मांग को पूरा किया. നമ്മള് റോമലേഖനം 5 അധ്യായത്തിൽ ഇത് വായിക്കുന്നുണ്ട്. रोमियो का पुस्तक 5 में हम इस विषय में पढ़ते हैं. യേശുക്രിസ്തു നിവർത്തിച്ച ആ നീതിയുടെ സമൃദ്ധി ലഭിച്ചവർക്ക് जिस यीशु मसीह ने धार्मिकता का मांग को जो पूरा कर कर जिसके वजह से कुछ लोगों को उसका फायदा मिला, लाभ मिला. അതിന്റെ 5 अध्यायത്തിന്റെ 17 വാക്യം 5 का 17 पढ़ेंगे. कि जब एक मनुष्य के अपराध के कारण मृत्यु ने उस एक ही के द्वारा राज्य किया तो जो लोग अनुग्रह और धर्म रूपी वरदान बहुतायत से पाते हैं हाँ। वे एक मनुष्य के हाँ। अर्थात यीशु मसीह के द्वारा अवश्य ही अनंत जीवन में राज्य करेंगे. നീതിദാനത്തിന്റെ സമൃദ്ധി ലഭിക്കുന്നവർ जो നീതി धार्मिकता का धर्म रूपी वरदान धर्म रूपी वरदान जो बहुतायत से बहकर मिलता है, അപ്പൊ എവിടെ കിട്ടി നമുക്ക്? वो कहाँ पर मिला? നമ്മുടെ ആത്മാവിൽ. हमारा आत्मा में. जब हमने विश्वास किया तो हमारा मनुष्य आत्मा में मिला. നമ്മുടെ മനുഷ്യാത്മാവിൽ ഇപ്പോൾ തേജസ് ഉണ്ട്. अभी हमारा मनुष्य आत्मा में महिमा है നമുക്ക് നമ്മുടെ നിത്യജീവനുമുണ്ട്. और अनंत काल का जीवन भी है. എന്നാൽ ശരീരമാണോ? परंतु शरीर എങ്ങനെയുള്ളതാണ്? शरीर कैसा है? आत्मा में तो जीवन है लेकिन शरीर अभी भी मरा हुआ है. ഇനി എന്താ നമ്മൾ ചെയ്യേണ്ടത്? अभी क्या करना पड़ेगा? ഈ ആത്മാവിലുള്ള നിത്യജീവൻ आत्मा में आया हुआ है अनंत काल का जीवन. എന്ത് ചെയ്യണം? क्या करना है? നമ്മൾ हमें हमारा प्राण में बहकर आना है. അവിടെയാണ് നമ്മൾ നമുക്ക് ജീവിതം ഉണ്ടാകുന്നത്. वहाँ पर हमें जीने के लिए जो जिंदगी का जो सामर्थ्य है, जो फुर्ती से जीने के लिए जो काबिलता है, उस जीवन से हमें मिलता है. നമ്മുടെ യോഹന്നാന്റെ ലേഖനം 1 യോഹന്നാന്റെ 4 അധ്യായത്തിന്റെ 10ഉം 9ഉം വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ ഈ രണ്ട് കാര്യങ്ങൾ നമുക്കറിയാം. ഒന്ന്, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനെ ദൈവം നമുക്ക് പ്രായശ്ചിത്തമാക്കി സാക്ഷാൽ സ്നേഹമാകുന്നു. हम लोग पहला यूहन्ना 4 का पहला 10 फिर 9 पढ़कर हमें समझना है. तो 10 में क्या लिखा है? प्रेम इसमें है कि हाँ पढ़ो. प्रेम इसमें नहीं कि हमने परमेश्वर से प्रेम किया, हाँ। पर इसमें है हाँ। उसने हमसे प्रेम किया और हमारे पापों के प्रायश्चित के लिए. तो देखो परमेश्वर का प्रेम कैसा प्रकट हुआ. हमारे पापों के लिए यीशु मसीह को भेजकर हमारे लिए प्रायश्चित बलि दे दिया. അപ്പൊ നമ്മുടെ പ്രാണന്റെ പ്രായശ്ചിത്തം ആരാണ്? तो हमारा प्राण का प्रायश्चित कौन है? കർത്താവിന്റെ പ്രാണൻ. वो प्रभु यीशु मसीह का प्राण है.
मेरा प्राण को बचाने के लिए यीशु मसीह का प्राण को मरना पड़ा। അങ്ങനെ ऐसा है तो നമ്മുടെ പ്രാണനെ രക്ഷിച്ച് हमारा प्राण को बचाकर വീണ്ടെടുത്തിട്ട് उसको छुटकारा देकर നമ്മുടെ പ്രാണന്റെ ജീവനായി തീരാൻ അവൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. അതാണ് अभी 9-ാം വാക്യം. वो अभी वही प्राण में जो आया हुआ अभी जो जीवन जो उसने बलिदान दिया वही जीवन अभी क्या हो गया, हमारा प्राण के लिए जीवन बन जाए, जिंदगी बन जाने के लिए प्रभु ने प्रेम कर कर अपना पुत्र को भेजा करके वो वाक्य 9 में हम पढ़ते हैं। 9 पढ़ना। जो प्रेम परमेश्वर हमसे रखता है हाँ। वह इससे प्रकट हुआ कि परमेश्वर ने अपने एकलौते पुत्र को जगत में भेजा हाँ। है हाँ। कि हम उसके द्वारा जीवन देखो हम उसके द्वारा जीवन पाए। എവിടെ കിട്ടാ? ये जीवन कहाँ पाना है? प्राण में। देखो आत्मा में जीवन बनकर आ गया, लेकिन पाना है बोला तो प्राण में पाना है। അപ്പൊ എത്രത്തോളം ജീവൻ നമ്മൾ ഉപയോഗിച്ചോ तो अभी जितना जितना ये प्राण ने आत्मा से बहते हुए जीवन को इस्तेमाल किया, നമ്മുടെ പ്രാണന് ക്രിസ്തു എത്ര ജീവനാണ് मतलब मेरे प्राण के लिए कितना मसीह मेरा जीवन बन गया, അതെങ്ങനെ മീറ്റ് റീഡ് ചെയ്തോണ്ടിരിക്കുകയാണ്. उसका संख्या रीडिंग मीटर का रीडिंग होते रहता है, आत्मा देखते रहता है। നമ്മൾ ഇലക്ട്രിസിറ്റി ഉപയോഗിക്കുന്നുണ്ട് हम लोग बिजली इस्तेमाल करते हैं ना, അല്ലെ? മീറ്റർ കൂടിയാൽ നമുക്ക് എന്താണ്? मीटर बढ़ गया तो क्या होता है, നമുക്ക് ഭയമാണ്. हम लोग को डर लगता है। എന്നാൽ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവൻ लेकिन मसीह का जीवन എത്ര കൂടിയാലും कितना भी मीटर बढ़ने दो അതിന് മഹിമ കൂടുതൽ കിട്ടുക. उतना महिमा उसको ज्यादा मिलेगा। ജീവൻ ഉളവാകേണ്ടതിന് जीवन होने के लिए സമൃദ്ധമായി. बहुतायत से जीवन होने के लिए അതെങ്ങനെയാ? कैसा होगा, ഫ്രീ ആയിട്ട് ഉപയോഗിക്കാൻ പറയാം. मुफ्त में प्रभु इस्तेमाल करने कह रहा है। സ്വർഗത്തിലെ ഇലക്ട്രിസിറ്റി. स्वर्ग का बिजली, പക്ഷെ നമുക്കത് വേണ്ട. परंतु हमको वो भी ऐसा बिजली नहीं चाहिए। നമ്മൾ എത്ര ഉപയോഗിച്ചു, प्रियो इसलिए प्रभु न्याय के दिन में देखेगा तूने कितना इस्तेमाल किया। നമ്മൾ എത്ര ഉപയോഗിച്ചുള്ള റീഡിംഗ് നോക്കും. तो न्याय के दिन में हमने कितना वो महिमा को इस्तेमाल किया उसका रीडिंग प्रभु उस दिन लेगा। പ്രാണനിൽ ഉപയോഗിച്ചതനുസരിച്ച് ശരീരത്തിൽ ജീവൻ വ്യാപരിക്കും. और प्राण में मैंने जितना वो उस महिमा को मैंने उपयोग किया, मेरे फायदे में लाया, उतना महिमा मेरे शरीर में प्रभु देगा। പൗലോസ് വളരെയധികം ഉപയോഗിച്ചു. पौलुस कहता है कि मैं सबसे ज्यादा मैंने इस्तेमाल किया। അപ്പൊ അദ്ദേഹത്തെ കാണുമ്പോൾ ഭയങ്കരമാണ്. तो मतलब ऐसा है तो पौलुस को जब हम देखेंगे तो बहुत ही प्रकाश में रहेगा। അവന് വലിയ ജ്ഞാനമുണ്ട്. वो बहुत ज्ञानी था അവൻ രാജ്യത്തെ ഭരിക്കും. और वो उस ज्ञान में प्रभु में मिला हुआ ज्ञान की वजह से वो राज्य के ऊपर अधिकार करेगा। അടുത്ത യുഗത്തിലെ ന്യായാധിപതിയാണ്. आने वाले युग में न्याय अधिकारी रहेगा वो, ഈ ഭൂമിയിലെ ന്യായാധിപന്മാരെ അവൻ ഭരിക്കും. और इस दुनिया के हाकिमों को अधिकारियों के ऊपर पौलुस राज्य करेगा, ദൂതന്മാരെ ഭരിക്കും. स्वर्गदूतों के ऊपर राज्य करेगा। കാര്യം എന്താണ്? कारण क्या था, അത് നിത്യജീവനാണ്. क्योंकि वो अनंत काल का जीवन से भर गया था അത് തേജസ്സുണ്ട്. जिसमें महिमा है। അത് ധാരാളം ഉപയോഗിച്ചപ്പോൾ और उसने जब बहुतायत से जब उसने इस्तेमाल किया, ശരീരത്തിൽ അത് വളരെയധികം വെളിപ്പെടും. शरीर में वो बहुत ज्यादा रीति अद्भुत रीति से ज्यादा रीति से वो प्रकट होगा। നമ്മുടെ അവസ്ഥ കർത്താവ് സർദീസ് സഭയോട് പറയുമ്പോൾ ഇങ്ങനെ പറയുന്നുണ്ട്. हमारा अवस्था को देखते हुए प्रभु सरदीस मंडली को चेतावनी देकर कहता है, जो हमारा हालत भी है। 3:1 प्रकाशित वाक्य, जिसके पास परमेश्वर की 7 आत्माएं और 7 तारे हैं, वह यह कहता है कि मैं तेरे कामों को जानता हूँ। हाँ। तू जीवित तो कहलाता है पर मैं मरा हुआ। നോക്കുക, നിന്റെ പ്രവൃത്തി ഞാൻ അറിയുന്നു. तुम्हारा कामों को मैं जानता हूँ। എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है, പ്രവൃത്തി തേജസ്സിന്റെ പ്രവൃത്തിയല്ല, मतलब ये महिमा का कार्य है ऐसा नहीं है, നിത്യജീവന്റെ പ്രവൃത്തിയല്ല, और अनंत काल का जीवन का कार्य नहीं है। പഴയ ജീവനിലെ പ്രവൃത്തിയാണ്. मतलब पुराना जीवन का उसका जो पुराना मनुष्य का जो शक्ति का क्षमता है वो शक्ति से ये लोग काम करने लगे। ജീവനുണ്ടെന്ന് പേരുണ്ട്, तुम लोग कहते तो कहलाते हैं कि तुम में जीवन तो है, രക്ഷിക്കപ്പെട്ടവനാണ്. मतलब क्या है कि तुम लोग उद्धार पाए हैं, കർത്താവ് വരുമ്പോൾ ഞാൻ പോകും. और प्रभु आएंगे तो वो लोग जाएंगे। പക്ഷെങ്കിൽ ജീവന പ്രവൃത്തിയുള്ള ബന്ധത്തിൽ परंतु उसी जीवन का सामर्थ का जो शक्ति में भरकर जो कार्य करना चाहिए था उस कार्य के संबंध में ये लोग कौन है, मरे हुए हैं। മരിച്ചു എന്ന് പറയുമ്പോൾ तो मरे हुए मतलब അവർ രക്ഷ നഷ്ടപ്പെട്ട് പോയി എന്ന അർത്ഥത്തിലല്ല. मतलब उद्धार खो बैठा अभी नरक में जाएंगे वो अर्थ नहीं है प्रियो। അങ്ങനെ ആയിരുന്നെങ്കിൽ अगर ऐसा होता तो കർത്താവ് പറഞ്ഞു ഇനിയും प्रभु कहता, ഇത് പറഞ്ഞു ഇനിയും प्रभु क्या कहता, അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് എന്താണ്? उसका 2 पढ़ेंगे। ഉണർന്നു കൊള്ളുക എന്ന് പറയുന്നതിന് പകരം എന്ന് പറഞ്ഞു ഇനിയും तो देखो जागरूक रहो करके पढ़ा ना 2 में। अगर वो लोग सचमुच वो लोग नरक में जाने वाला मृत्यु अगर होता तो जागरूक रहो, उसके बदले प्रभु क्या बोलता था, ജീവൻ വീണ്ടും പ്രാപിക്കാൻ പറയും. वापस जाओ और अनंत काल का जीवन प्राप्त करो। അവൻ ആത്മാവിൽ ജീവനുണ്ട്. क्योंकि परंतु यहाँ पर अवस्था क्या है प्रियो, वो लोग जीवित है मतलब क्या, आत्मा में जीवन है, തേജസ്സുണ്ട്. महिमा आ चुका है, പക്ഷെ ഹൃദയത്തിലേക്ക് ആ തേജസ് വന്നില്ല. परंतु हृदय में प्राण में वो महिमा और जीवन जो बहकर जिस क्षमता में आना चाहिए
चाहिए था वो नहीं आया। അതുകൊണ്ട് നീ എന്ത് ചെയ്യണം? इसके लिए अभी तुम लोग क्या करना, ചാകാറായ ശേഷിപ്പുകൾ, जो तुम लोग मरे हुए दशा में हो, मतलब निद्रा अवस्था में जाग जाओ। जागरूक हो मतलब जाग जाओ। കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु उनको कह रहे हैं മാനസാന്തരപ്പെടുക. तुम लोग मन फिरो। അപ്പൊ നിന്റെ പ്രവൃത്തി ദൈവസന്നിധിയിൽ ശ്രേഷ്ഠമല്ല. तो तुम्हारा क्योंकि तुम्हारा काम परमेश्वर के सामने श्रेष्ठ नहीं है। അപ്പൊ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവൻ നമ്മുടെ ജീവനിലുണ്ടെങ്കിൽ, मसीह का जीवन हमारे जीवन में बन गया तो നമ്മുടെ പ്രവൃത്തികളെ കർത്താവ് അപ്രീഷിയേറ്റ് ചെയ്യും. हमारा कामों को भी प्रभु मानेगा। അതാണ് ഫിലദൽഫിയ സഭ. इसीलिए फिलदेल्फिया मंडली, സഹോദര സ്നേഹമുണ്ട്, वहाँ पे भाईचारा है, അവർക്ക് കൂട്ടായ്മയുണ്ട്, उनको संगति है, അവരെ കർത്താവിന് വേണ്ടി നിലനിൽക്കുന്നു, वो लोग प्रभु के लिए खड़े हुए हैं, അവരുടെ ഹൃദയത്തോട് ദൈവത്തിന്റെ വചനം ചേർത്ത് വെച്ചിരിക്കുന്നു. उनका हृदय में परमेश्वर का वचन को एकदम सीने में संभाल के रखा है उन लोगों ने। അവർക്ക് ബലം കുറവാണ് എന്ന് പറഞ്ഞാൽ സംഘടനാ ശക്തിയില്ല. मतलब क्या वो लोग कमजोर, वो लोग में कहते हैं कि वो लोग में അല്പമേ ശക്തിയുള്ളൂ. तुमको थोड़ा ही तुमको बल है। मतलब क्या कि तुम लोग जो सामर्थ कम है, मतलब क्या जो दुनिया के लोग हम लोग ये संगठना में है, हम लोग वो संगठना में बोलकर अपना शक्ति प्रदर्शन करना चाहते हैं, ऐसा शक्ति फिलाडेल्फिया के पास नहीं है। നമ്മുടെ ഇടയിൽ ഒരു പ്രശ്നമുണ്ടായാൽ, हमारे बीच में अगर कोई तकलीफ आए तो ഒരുപാട് സഭകൾ ഇരച്ചു വന്ന് സഭയെ രക്ഷിക്കുന്നില്ല. बहुत सारे मंडली आएगा, प्रार्थना करेगा और हमको बचाएगा बोलकर ऐसा शक्ति हमारे पास नहीं है। അവർ ഒറ്റയ്ക്കാണ്. वो लोग अकेले है, പക്ഷെങ്കിൽ परंतु അവർ തിരുവചനത്തെ ഹൃദയത്തിൽ वो കാത്തു. लोग ने प्रभु का वचन को वो लोग मजबूती से अपने दिल में थामे रखा। ഈ തിരുവചനം ये वचन को തേജസ്സിന്റെ വചനമാണ്. वो महिमा का वचन है, തേജസ്സിന്റെ സുവിശേഷം वह महिमा का सुसमाचार നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിൽ പ്രകാശിക്കാതിരിക്കാൻ हमारा हृदय में प्रकाश में नहीं होने के लिए സാത്താൻ പ്രവർത്തിക്കുകയാണ്. शैतान अभी भी संसार में कार्य कर रहा है ताकि वो ज्योति का प्रकाश हमारे अंदर नहीं चमके। അതുകൊണ്ടാണ് കർത്താവ് പറയുകയാണ്, इसलिए प्रभु कहता है നിങ്ങൾ സാത്താനെ ഭയപ്പെടരുത്. तुम लोग शैतान से मत डरो। നാം തേജസ്സുള്ളവരാണെന്ന് വ്യക്തമായി കണ്ടാൽ, जब हम लोग महिमादायक है, हम लोग महिमा से भरा हुआ है करके ये बात स्पष्ट रीति से अगर हम पहचान लेंगे तो, നമ്മൾ ശരിയായി നിന്നാൽ, और सही रीति से स्थिर खड़ा रहा तो, അരയ്ക്ക് സത്യം കെട്ടിക്കൊണ്ട്, हमारे कमर में सत्य को बांधकर, കാലിൽ ചെരുപ്പിട്ട്, पैर में चप्पल पहनकर, തലയിൽ നമ്മളെ രക്ഷയുടെ कवच തൊപ്പി വെച്ചിട്ട്, और हमें जो उद्धार का कटोरा जो सर में टोप को पहनकर, നമ്മൾ നേരെ പുള്ളിക്കാർ तो ഓടിപ്പോ. हम लोग अगर सारा अस्त्र में मसीह का जो अस्त्र है वचन के आधार पर वो पहने अगर रहेंगे तो शैतान हमारे पास नहीं आएगा, भाग जाएगा। നമ്മളിൽ തേജസ്സുണ്ട്, हमें महिमा है, അവനിൽ എന്തുണ്ട്? उसमें क्या है? अंधकारമുണ്ട്. शैतान में अंधकार है। അതാണ് കർത്താവ് ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ इसलिए जब प्रभु भूमि में था അവൻ തേജസ്സാണ്, वो महिमादायक था, വെളിച്ചമാണ്. ज्योति था, ഇരുളിന് വെളിച്ചത്തെ കീഴടക്കാൻ और अंधकार कितना भी कोशिश किया तो ज्योति को कब्जा कर नहीं पाया, हरा नहीं पाया। നമ്മൾ വെളിച്ചമാണ് പ്രിയമുള്ളവരെ. इसलिए उसी रीति से प्रिय हम भी ज्योति है। നമ്മൾ തിരിഞ്ഞു നിന്നാൽ, हम लोग सही रीति से स्थिर खड़े रहे तो കാരണം പുറകിൽ നിന്നാണ് പുള്ളിക്കാരൻ അറ്റാക്ക് ചെയ്യുന്നത്. शैतान हमेशा पीछे से वार करता है, പുറകിലെ ഒരു ആയുധവും പറഞ്ഞിട്ടില്ല. पीछे कोई हथियार रखो करके बोला नहीं है। നമുക്ക് തിരിഞ്ഞു നിൽക്കുന്ന ഒരു കാര്യമില്ല. हमें क्योंकि पीछे पलटने के लिए कोई बात ऐसा अवस्था दिया नहीं है। നമ്മൾ മുന്നോട്ട് പോവുക ധൈര്യത്തോടെ. हम लोग क्या कर रहे हैं? हमेशा आगे की ओर चल रहे हैं, നമ്മള് ഈ വെളിച്ചത്തിലേക്ക് മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ और इस ज्योति में जैसा जैसा आगे बढ़ते रहेंगे നമ്മൾ നടക്കുകയല്ല, हम लोग चल नहीं रहे, तभी നമ്മൾ ഓടുകയാണ്. तो हम लोग दौड़ रहे हैं। നമ്മൾ ഓടുകയാണ്. വിശ്വാസത്തിന്റെ ഓട്ടമാണ്. विश्वास का दौड़ है ये। എങ്ങനെ ഓടണം? कैसा दौड़ना है? സ്ഥിരതയോടെ നമ്മൾ स्थिरता ഓടുക. के साथ स्थिर रहकर दौड़ते रहना है। അപ്പൊ അങ്ങനെ നമ്മൾ എത്രത്തോളം നിത്യജീവനിൽ വന്നൊരു പ്രവൃത്തി ഉണ്ടായോ, तो उस रीति से जितना हम लोग अनंत काल के जीवन में बने रहकर उस बने रहने की वजह से जो काम होता है അതാണ് നമുക്ക് തേജസ്സിന്റെ ഘനമായിട്ട് നമുക്ക് കിട്ടുന്നത്. वही रहेगा। हमको महिमा का वजन का माप लेकर हमको महिमा मिलेगा। അപ്പൊ നമ്മള് ലോക മനുഷ്യരെ കുറിച്ച് നമ്മൾ ചിന്തിക്കും, അല്ലെങ്കിൽ നമ്മളിൽ തന്നെ ഈ ഘടകം വരാം. संसार के लोगों में भी देखा जाए, यहाँ तक कि हमें भी ये बात आ सकता है। നമ്മള് എഫെസ്യ ലേഖനം 4-ാം അധ്യായം एफिसुस का पुस्तक अध्याय 4 में അതിന്റെ 17-18 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ, 17 और 18, इसलिए मैं यह कहता हूँ और प्रभु में आग्रह करता हूँ कि जैसे अन्य जातीय लोग अपने मन की अनर्थ रीति पर चलते हैं, तुम अब से फिर ऐसे न चलो, क्योंकि उनकी बुद्धि अंधेरी हो गई है और उस अज्ञानता के कारण जो उनमें है और उनके मन की कठोरता के कारण वे परमेश्वर के जीवन से अलग किए हुए हैं। ദൈവത്തിന്റെ ജീവനിൽ നിന്ന് അകന്നു പോയാൽ परमेश्वर के जीवन से जो कोई दूर होता है നമ്മുടെ മനസ്സ് ബ്ലൈൻഡ് ആയി പോകും. तो हमारा मन हम अंधे हो जाएंगे।
മനസ്സ് അന്ധമായാൽ, अगर मन अंधा हो गया तो നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വെളിച്ചമില്ല എങ്കിൽ यानी कि हृदय में ज्योति नहीं है तो ഏത് അശുദ്ധ പ്രവൃത്തിയും ചെയ്യും. कोई भी प्रकार का अशुद्ध काम करने के लिए कोई प्रॉब्लम नहीं होगा. ഒരു വിശ്വാസി അങ്ങനെ ആകരുത് എന്നാണ് പറയുന്നത്. लेकिन वचन में क्या लिखा है? तुम उनके जैसा ना बनो. ദൈവത്തിന്റെ ജീവനിൽ നിന്നും मतलब यहाँ पर अभी हम क्या कहते हैं, तुम अन्य जातियों के समान जो अंधकार में है और परमेश्वर का ज्योति से दूर है, ऐसा तुम लोग नहीं होना करके पौलुस कहता है. നമ്മുടെ ഹൃദയം हमारा हृदय ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് അകന്നു കഴിഞ്ഞാൽ मसीह से अगर दूर हो जाएगा तो നമ്മുടെ ഹൃദയം കഠിനപ്പെടും. हमारा हृदय कठोर हो जाएगा. ഇത് ഇരുടിന്റെ പ്രവൃത്തിയാണ്. और जब हृदय कठोर हुआ मतलब क्या? फिर अंधकार का काम कर रहा है. അത് നിത്യതയിൽ എന്ത് സംഭവിക്കും? और वो अनंत काल के समय में क्या होगा? നമ്മുടെ തേജസ്സിന്റെ മഹിമ കുറച്ച് കളയും. हमारा महिमा का जो वजन था वो उस महिमा को वो कम कर देगा. യേശു എങ്ങനെയായിരുന്നു? यीशु मसीह कैसा था? കർത്താവ് ഭൂമിയിൽ ജീവിച്ചപ്പോൾ प्रभु जब इस दुनिया में जीते समय में അവൻ നിത്യജീവനിലാണ് എല്ലാം ചെയ്തത്. वो सभी काम अनंत काल के जीवन के सामर्थ्य से किया. അങ്ങനെ കർത്താവിന്റെ ദേഹം മുഴുവനും ജീവനാൽ നിറഞ്ഞു. जिसकी वजह से यीशु मसीह का प्राण भी अनंत काल का जीवन से भरा हुआ था. അവൻ ജീവനിൽ സംസാരിച്ചു. और उसी अनंत काल का जीवन से उसने बात किया. അവന്റെ ഹൃദയം മുഴുവൻ തേജസ്സായിരുന്നു. और उसका हृदय पूरा अनंत काल का जीवन से भरा हुआ था. ഇനി ശരീരത്തിൽ അവന് തേജസ് കിട്ടാൻ പോവുകയാണ്. अभी शरीर में भी उस महिमा का प्रदर्शन प्रकट करना बाकी था. അതാണ് മരുവ മലയിൽ വെച്ച് കർത്താവ് കണ്ടത്. इसी वही बात को रूपांतर होने वाला पर्वत में हमने देखा. അവിടെ എന്താണ്? वहां पर क्या हुआ? ആ, उनका शरीर से भी महिमा प्रकट हुआ. ഇതുപോലെയാണ് നമുക്ക് പറയാൻ പോകുന്നത്. उसी रीति से प्रियो हमको भी होने वाला है. എങ്ങനെയാണ് കിട്ടുന്നത്? कैसा होगा? എങ്ങനെയാണ് ദേശം കിട്ടുന്നത്? कैसा हमको महिमा मिलेगा? Amen, 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 yes. Amen, amen, yes. നമുക്ക് എല്ലാവർക്കും ഒരുപോലെ ആയിരുന്നെങ്കിൽ, ഫ്രീ ആയിട്ട് അങ്ങ് തരുവായിരുന്നെങ്കിൽ, प्रियो अगर सबको जो जीवन का प्रकाश सबके लिए अगर समानता होता तो നിത്യജീവൻ ഫ്രീ ആണ്. मतलब तो क्योंकि अनंत काल का जीवन तो मुफ्त है നമ്മുടെ ആത്മാവിൽ വന്നിരിക്കുന്ന തേജസ്സും ഫ്രീ ആണ്. और हमें आत्मा में मिला हुआ जो जीवन है और महिमा है दोनों मुफ्त में मिला है. പക്ഷേ ദേഹിയിലേക്ക് परंतु प्राण में जो बहकर आएगा അപ്പോൾ നമ്മളെ പോലെ അല്ല. ആരെ? तो प्रियो हमारे समान नहीं है. അപ്പോസ്തലനായ പൗലോസ്. प्रेरित पौलुस. നമുക്കും അതിനുള്ള ആ വഴി ദൈവം കാണിച്ചു തന്നിരിക്കുക. तो जैसा पौलुस ने उसने ज्यादा मेहनत कर ज्यादा महिमा पाने के लिए दौड़ा, वही रास्ता वही अवसर प्रभु ने हमको भी दिया है. അതിനാണ് പൗലോസ് പറയുന്നത് इसलिए पौलुस कहता है നിത്യ തേജസ്, अनंत काल का जो अनंत का ये महिमा ആ നിത്യജീവനോട് उस अनंत जीवन के साथ നമ്മുടെ ശരീരത്തിൽ കിട്ടുമ്പോൾ जब हमारे शरीर में भी हमको मिलकर प्रकट होगा ആ തേജസ്സും വെളിപ്പെടും. तो वो महिमा भी प्रकट होगा. അതിന് ദേഹിയിൽ നിന്ന് അത് കിട്ടാൻ വേണ്ടി പൗലോസ് വിശുദ്ധന്മാർക്ക് വേണ്ടി യജ്ഞിക്കുകയാണ്. जिसके वजह से पौलुस अपने प्राण में भी वो महिमा का जीवन और अधिक बहकर प्रकट होकर आने के लिए वो बाकी भाइयों के बीच में चुने हुए लोगों के बीच में कार्य कर कष्ट सहते रहता था. അപ്പോൾ പൗലോസ് അവന്റെ ആത്മാവിൽ വന്ന ഈ ജീവൻ पौलुस के आत्मा में जो आया हुआ जीवन അല്ലെങ്കിൽ ആ തേജസ് या वो महिमा തന്റെ ദേഹിയിലേക്ക് പടരാൻ വേണ്ടി താൻ എന്ത് ചെയ്തു? उसने अपने प्राण में बहते रहने के लिए उन्होंने क्या किया? ഫിലിപ്പിയ ലേഖനം 3-10 വാക്യത്തിൽ അത് പറയുന്നുണ്ട്. फिलिपियों का पुस्तक 3:10 में हम पढ़ते हैं. എനിക്ക് വായിച്ചു. ताकि मैं उसको हाँ। और उसके मृत्युंजय की सामर्थ को और उसके साथ दुखों में सहभागी होने के मर्म को जानूं हाँ। और उसकी मृत्यु की समानता को प्राप्त करूं, आगे कि मैं कैसी भी रीति से मरे हुए में से जी उठने के पद तक पहुंचूं. എന്തിനാണ് ചെയ്തത്? देखो पौलुस क्यों अपने जीवन में वो इस रीति से कष्ट का संगति में और अपने आप को उस मृत्यु के साथ सहभागी होकर अपने आप को समर्पण करने लगा? ताकि सबसे अधिक महिमा पुनरुद्धान में वो प्राप्त करे. Praise the Lord. Amen. ദൈവം അധ്വാനിക്കുകയാണ്. ये अभी पौलुस यहाँ पर मेहनत कर रहा है. ഈ വഴി പറഞ്ഞു കൊടുത്തതാണ് 2 തീമോഥെയോസിൽ നമ്മൾ വായിച്ചത്. यही मेहनत जो बात है करके जो हमने दूसरा तिमोथी में हमने पढ़ा. ഇതിനാണ് കർത്താവ് പറഞ്ഞത് इधर प्रभु ने कहा ഡെയിലി ക്രോസ്. प्रतिदिन क्रूस उठाओ. നമ്മൾ ദിവസവും മരിക്കണം. हमें प्रतिदिन हमको मरना है. അവന്റെ മരണത്തോട് ഏകീഭവിച്ചിട്ട് हम लोग जितना हम लोग उसके मृत्यु में हम लोग एक हो जाते हैं. നമ്മുടെ ദേഹിയിലുള്ള സ്വയം, हमारा प्राण में जो हमारा स्वयं है, ജഡം, हमारी शारीरिक प्रकृति है, ലോകം, संसार, ജഡമോഹം, കൺമോഹം, ജീവിതത്തിന്റെ പ്രതാപം, आंखों की अभिलाषा, शरीर की अभिलाषा, जीविता का घमंड, ഇങ്ങനെ മരണത്തോട് ഏകീഭവിക്കുമ്പോൾ ये सब बातों को मृत्यु में डालते रहते समय में നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് ജീവൻ കടക്കും. तब तुरंत क्या होगा? जो हमारा नकारात्मक बातें, पुराने मनुष्य की बातों को जितना जितना हम लोग मृत्यु में डालते रहेंगे उतना उतना आत्मा से
अनंत काल का जीवन और अनंत काल का महिमा हमारे हृदय में बहते रहेगा। അപ്പോൾ നമ്മളെ നടപ്പ് तब हमारा चाल चलन തേജസ്സിന്റെ നടപ്പായിരിക്കും, महिमा का चाल चलन रहेगा, വെളിച്ചത്തിലുള്ള നടപ്പായിരിക്കും. ज्योति का चाल चलन रहेगा। അപ്പോൾ നമ്മുടെ പിതാവ് മഹത്വം എടുക്കും. तब हमारा चाल चलन को देखकर पिता महिमा लेगा। കർത്താവ് എന്താ പറഞ്ഞത്? प्रभु ने क्या कहा? നമ്മുടേതായിരിക്കും നല്ല പ്രവൃത്തികൾ, നല്ല ഫലം കായ്ക്കുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? हमारा अच्छा फलों को देखकर पिता आनंदित होगा। मतलब क्या? हमारा अच्छा चाल चलन को देखकर നമ്മുടെ ദേഹിയിലേക്ക് നിത്യജീവൻ പ്രവേശിച്ചു. जितना जितना हमारा प्राण में अनंत काल का वो जीवन और महिमा बहकर आता है, നമ്മുടെ പ്രവൃത്തികൾ ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായിരിക്കും. उतना श्रेष्ठ रहेगा हमने शरीर में किया हुआ काम। അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ശരീരത്തെ इसलिए हमारा इस शरीर को, നമ്മളോട് അവിടെ വാക്യം വായിക്കുന്നത് നമുക്ക് റോമലേഖനം 6-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുകയാണ്. रोमियो का पुस्तक 6 में हम पढ़ते हैं। റോമലേഖനം 6-ാം അധ്യായം നമ്മുടെ ശരീരങ്ങളെ അതിന്റെ 20-ാമത്തെ വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 6 का 20 पढ़ेंगे। जब तुम पाप के दास थे, ओके। तो धर्म 22 22 और वो पाप से स्वतंत्र होकर और परमेश्वर के दास बनकर तुमको फल मिला, जिससे पवित्रता प्राप्त होती है और उसका अंत अनंत जीवन है। അവിടെ നിത്യജീവൻ കിട്ടുന്നില്ലേ? देखो वहां पर उसका अंत अनंत काल का जीवन है करके पढ़ा ना। ആ നിത്യജീവൻ എവിടെ കിട്ടുന്ന? ये कहाँ पर मिलने वाली बात है? यस, നമ്മുടെ ശരീരത്തിൽ. हमारे शरीर में मिलने वाली बात का अरे बात नहीं कर है ना। इसलिए क्या करना है? നിങ്ങളുടെ ശരീരാവയവങ്ങളെ हमारे शरीर के अंगों को ദൈവത്തിന് സമർപ്പിക്കണം. परमेश्वर के लिए समर्पण करो കർത്താവിന്റെ ആത്മാവിന്റെ നിയന്ത്രണത്തിന് ഏൽപ്പിച്ചു और കൊടുക്കണം. परमेश्वर का आत्मा का नियंत्रण में अपने आप को समर्पण करो। അങ്ങനെ നമ്മൾ സമർപ്പിക്കുമ്പോൾ इस रीति से समर्पण करते समय പാപത്തിന് ദാസന്മാരായ നമ്മൾ हम जो एक समय में पाप के दास थे, നമ്മളിപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ദാസന്മാർ. अभी हम लोग परमेश्वर का और धार्मिकता का दास बन गए। നമ്മൾ ദൈവത്തെ ആരാധിക്കാൻ നേരം हम लोग जब परमेश्वर का जब आराधना करते हैं, നമ്മുടെ കൈകാലുകൾ, നമ്മുടേതായിരിക്കും ശരീരാവയവങ്ങളെല്ലാം യാഗപീഠത്തിൽ വെച്ച ഒരു അവയവങ്ങളായിരിക്കണം. हमारा जो परमेश्वर सच्चा जीवित है, परमेश्वर की उपस्थिति में आराधना करते समय में हमारे सारे शरीर अंग कहाँ पर है? उस वेदी में हमें रखना है जो प्रभु की उपस्थिति में समर्पण कर रहे हैं। അല്ലെങ്കിൽ റീസണബിൾ വർഷിപ്പ് എന്നാണ് വായിക്കുന്നത്. हम लोग रोमियो का पुस्तक 12:1 में तुम लोग सही रीति से तुम लोग आराधना करना करके कहता है। അതെങ്ങനെയാണ്? മനസ്സലിവുള്ള ദൈവത്തിന്റെ മനസ്സലിവ് ഓർപ്പിക്കുകയാണ് നമ്മളെ സ്നേഹിച്ചത്, രക്ഷിച്ചത്. तो वो प्रभु का दया को मैं याद करते हुए तुमको बताता हूँ करके बोलते हैं। मतलब क्या? प्रभु ने हमारे लिए क्या क्या काम किया वो बात को याद दिलाते हुए पौलुस कहता है, നിങ്ങളുടെ ശരീരങ്ങളെ तुम अपने शरीर को ജീവനും जीवित रीति से വിശുദ്ധിയുമുള്ള और पवित्र रीति से परमेश्वर को भावता हुआ परमेश्वर को भावता हुआ अर्पण करो। അപ്പോൾ നമ്മുടെ മുഴുവൻ ആളത്വം എവിടെയായി? तो हमारा अभी पूरा व्यक्तित्व अभी कहाँ पर है? യാഗപീഠത്തിൽ. उस वेदी में डाल दिया है। ദൈവത്തിന്റെ യാഗപീഠത്തിൽ. मतलब परमेश्वर की उपस्थिति में हम समर्पण कर रहे हैं। क्या समर्पण कर रहे हैं? हमारे स्वयं से जो भी आ सकता था वो सबको अपने क्रूस में डाल दिया। അപ്പോൾ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവൻ और मसीह का जीवन നമ്മുടെ ആത്മാവിനും हमारा आत्मा के लिए, നമ്മുടെ ദേഹിക്കും हमारा प्राण के लिए നമ്മുടെ ശരീരത്തിനും വേണം. और हमारे शरीर के लिए भी चाहिए। നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 6-ാം അധ്യായത്തിൽ പൗലോസ് പറയുന്നുണ്ട്, पहला कुरिन्थी 6 में पौलुस कहता है, ശരീരം ദുർനടപ്പിനല്ല, हमारा शरीर जो है विचार के लिए नहीं, ശരീരം കർത്താവിനാണ്. बल्कि ये शरीर देह किसका है? प्रभु का है। കർത്താവ് ശരീരത്തിനും. और प्रभु शरीर को നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 6-ാം അധ്യായം 13 पढ़ेंगे, 13 का 20 पाठ। परंतु परमेश्वर इसको और उसकी दोनों को अब वहां से बोलो, हमारा शरीर जो है, परंतु देह हाँ, देह विचार के लिए नहीं, वरन प्रभु के लिए है हाँ। और प्रभु देह के लिए है। मैं അപ്പൊ നമ്മുടെ മുഴുവൻ ആളത്വം ആർക്കായി? मतलब अभी मेरा पूरा व्यक्तित्व, मेरा सब कुछ अभी किसका हो गया? प्रभु के लिए। प्रभु के लिए है। അപ്പൊ ഈ मैं। സമർപ്പണത്തിന്റെ പാതയിൽ നിന്ന് നമ്മൾ മാറിയ परंतु इस समर्पण का जो अवस्था, जो रास्ते में जो प्रभु ने मुझे रखा है, उस अवस्थे से मैं अगर हट गया तो നമുക്ക് എന്ത് സംഭവിക്കും? क्या होगा? ഇവിടെ നമ്മുടെ ജീവിതത്തിന് സന്തോഷം നഷ്ടപ്പെടും. यहाँ पर हमें प्रभु ने जो हमको स्वर्गीय आनंद दिया था वो आनंद को बैठेंगे। നാം മാർമികമായി ഇപ്പോൾ ദൈവരാജ്യത്തിലാണ്. हम लोग अभी रहस्यमय रीति से या आत्मिक रीति से अभी हम लोग कहाँ पर है? परमेश्वर के राज्य में है। ഇനി അക്ഷരീയമായി ദൈവദേശം വെളിപ്പെടും. परंतु एक दिन शारीरिक रीति से परमेश्वर का महिमा जब प्रकट होगा, അതിന്റെ അർത്ഥം तभी क्या? मतलब क्या? ഇപ്പോൾ മാർമികമായി നമ്മൾ തേജസ്സിലാണ്. मतलब अभी रहस्य रीति से या गुप्त रीति से लोग हम लोग മനസ്സിലാകത്തില്ല. परमेश्वर का राज्य जो महिमा से हम लोग भरे हुए हैं, जो संसार के लोगों की आंखों से दिखाई नहीं देगा। എന്താണ് ദൈവരാജ്യത്തിന്റെ ലക്ഷണം? परमेश्वर का राज्य का लक्षण क्या है? നീതിയാണ്, धार्मिकता है, സമാധാനമാണ്, शांति है और पवित्र आत्मा में आनंद है। ഇതാണ് ഹൃദയം. ये हमारे हृदय में भरा हुआ है। അപ്പൊ ആ ഹൃദയത്തിലേക്ക് നിത്യജീവൻ കടന്നു. तो जब हमारे
हृदय में हमारे प्राण में जब अनंत काल का जीवन बहकर आया, തേജസ് കടന്നു, महिमा भरकर आया, നമ്മൾ സന്തോഷത്തില. तब हम लोग स्वर्गीय आनंद से भरे हुए हैं. നമ്മൾ സ്വർഗത്തിലല്ലേ? मतलब हम लोग स्वर्ग में है ना. मैं പക്ഷെ ഭൂമിയിലാവുന്ന എപ്പോഴാണ്? परंतु भूमि में आप कब हो जाते हैं? जब ये हंसते यस यस. നമ്മൾ അങ്ങനെ, അതുകൊണ്ടാണ് നമുക്ക് സഭാജീവൻ തന്നിരിക്കുന്നത്. इसलिए प्रिय हम लोग कभी कभी स्वर्ग में रहते हैं, कभी कभी संसार में होते हैं. ऐसा होता रहता है ना, इसके लिए प्रभु ने हमको मंडली जीवन दिया है प्रियो. ഇതിനാണ് കർത്താവിന്റെ ദാസൻ പറയുന്നത്, ഞാൻ അധ്വാനിക്കുന്നു इसलिए വൃതന്മാർക്ക് കിട്ടേണ്ടതിന്. प्रभु का दास इसलिए वचन में पौलुस से जैसा पढ़ा कि मैं अपने संतों के लिए, चुने हुए लोगों के लिए मैं सहते सहते कार्य कर रहा हूँ. ഇവിടെ വചനം ശുശ്രൂഷിക്കുമ്പോൾ जब यहाँ पर हम वचन को प्रचार करते हैं, ഇത് തേജസ്സിന്റെ ശുശ്രൂഷയാണ്. प्रियो ये महिमा का सेवा है, तेजो में सेवा है. നമ്മള് മോശയുടെ ശുശ്രൂഷയെ കുറിച്ച് വായിക്കുന്നുണ്ട്. मूसा का सेवा के बारे में हम पढ़ते हैं. അത് ന്യായവിധിയുടെ ശുശ്രൂഷ वो न्याय का सेवा था. തേജസ്സായിരുന്നെങ്കിൽ अगर वो जो मृत्यु का वो सेवा, दूसरे कोरिन्थियों 3 अध्याय में वो जो पुराने नियम का सेवा जो मृत्यु देता है उसमें उतना महिमा है, तो കൃപയുടെ ശുശ്രൂഷ अनुग्रह का सेवा എത്രയധികം कितना आधा आत्मा से भरा हुआ सेवा कितना ज्यादा है. फिर प्रियो ഇപ്പോൾ ഇവിടെ തേജസ്സിന്റെ ശുശ്രൂഷ प्रियो നടന്നുകൊണ്ടിരിക്കുക. यहाँ पर अभी महिमा और तेजस का सेवा का जो प्रभाव है हो रहा है. തേജസ്സിന്റെ വചനമാണ്, महिमा का वचन है, തേജസ്സിന്റെ കർത്താവാണ്, तेजस का प्रभु है, അല്ലേ? അത് ജീവനാണ്. ജീവന്റെ കാര്യമാണ് ഈ और പറയുന്നത്. मतलब वो महिमा है, मतलब क्या जीवन बढ़ते आ रहे प्रियो. നമ്മളിത് കേൾക്കുമ്പോൾ जब हम लोग ये सुनते हैं അതും തേജസ്സാണ്. वो भी महिमा है. ഇരുളുള്ളവർ കേൾക്കാൻ കഴിയത്തില്ല. जो अंधकार के हैं उनको ये वचन वो लोग सुनते हैं लेकिन ना सुना जैसा हो रहा है उनको. അല്പം തേജസ് കിട്ടിയവർക്ക് परंतु जिसको थोड़ा भी महिमा मिला है, ഇനിയും തേജസ് കിട്ടാൻ വേണ്ടിയുള്ള ആഗ്രഹമാണ്. वो लोग के अंदर और महिमा चाहिए और जीवन चाहिए बोलकर उनके अंदर कार्य हो रहा है. നമ്മളിൽ നിന്ന് ദൈവം പ്രവർത്തിച്ചു, ആത്മാവ്, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ഈ തേജസ് കിട്ടാൻ വേണ്ടി നമ്മളിൽ ഇങ്ങനെ വ്യാപരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. इसके लिए प्रियो हमारे अंदर प्रभु का कार्य होते जा रहा है ताकि और भी महिमा और जीवन हमको मिलते रहे. അതുകൊണ്ടാണ് ഈ തിരുവചനത്തെ നമ്മൾ യഥാർത്ഥമായി പരിശോധിക്കുകയാണെങ്കിൽ इसलिए प्रभु का वचन को अगर हम लोग सही रीति से परखेंगे तो ആ തിരുവചനം എന്താണ്? वचन क्या है? നമ്മുടെ പാതയ്ക്ക് ദീപമാണ്, നമ്മുടെ വഴി നടക്കാൻ. हमारा पैर के लिए ज्योति है, दीपक है. ആ അത് ജീവൻ, ദൈവത്തിന്റെ വചനം ജീവനുള്ളതാണ്. और परमेश्वर का वचन जो है जीवनदायक है, जीवन देने वाला वचन है. അതെല്ലാം എവിടെയാണ്? ഹൃദയത്തിന്റെ वो കാര്യമാണ്. सब हमारे प्राण में हमारे दिल में है करके कहता है, हो നമ്മുടെ रहा है. ശരീരത്തിന് അപ്പം വേണം, हमारे शरीर के लिए रोटी चाहिए, എന്നാൽ ഹൃദയത്തിന് വേണ്ടത് എന്താണ്? लेकिन हमारे हृदय प्राण का रोटी क्या है? ക്രിസ്തുവിന്റെ വചനം. परमेश्वर का वचन. ക്രിസ്തുവിന്റെ വചനം എന്താണ്? मसीह का वचन क्या है? ജീവനാണ്, जीवन है, അത് തേജസ്സാണ്. महिमा से भरा हुआ है. എത്രത്തോളം ദൈവത്തിന്റെ വചനത്തെ നമ്മൾ ഉൾക്കൊള്ളുന്നു, जितना जितना हम लोग प्रभु का वचन को हम लोग ग्रहण कर करके स्वीकारते रहते हैं, നമ്മുടെ നടപ്പിന് അത് വ്യത്യാസം ഉണ്ടാകും. उसी रीति वो वचन जैसा मिलता रहेगा, उसका फर्क हमारा चाल चलन में दिखाई देगा, उसका बदलावट चाल चलन में दिखाई देगा. നമ്മുടെ മനുഷ്യജാതി മുഴുവൻ അവർ ജനിച്ചപ്പോൾ നമ്മള് ഉൽപ്പത്തി പുസ്തകം അതിന്റെ 6-ാം അധ്യായം 5-ാം വാക്യം, उत्पत्ति का पुस्तक 6:5 पूरा मनुष्य जात का अवस्था को यहाँ पर हम देखते हैं. यहोवा ने देखा कि मनुष्य की बुराई पृथ्वी पर बढ़ गई है हाँ. और उनके मन के विचार में जो कुछ उत्पन्न होता है वह निरंतर बुरा ही होता നോക്കുക, है. മനുഷ്യന്റെ ഹൃദയം മുഴുവൻ ഇരുളാണ്, मनुष्य का हृदय में पूर्ण रीति से अभी अंधकार भरा हुआ है, ജീവനില്ല, जीवन नहीं है, വെളിച്ചമില്ല. ज्योति नहीं है. പിന്നെന്താണ്? മരണമാണ്, അന്ധകാരമാണ്. मृत्यु का कार्य चल रहा है, अंधकार का कार्य चल रहा है, हमेशा बुराई है. ഇനി എങ്ങനെ നമ്മൾ നന്നാക്കിയെടുക്കും? अब हमें कैसे सुधारेगा? अभी सही कैसा करेंगे? अभी हमें ആ 119-ാം സങ്കീർത്തനം 9-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 119 भजन संहिता का 9 में जब हम पढ़ते हैं, ആ जवान अपनी चाल को किस उपाय से शुद्ध रखे, हाँ। तेरे वचन के ആ अनुसार അപ്പൊ തിരുവചനം बस तेरे वचन के अनुसार വെളിച്ചമായി, वचन ज्योति बनकर, അത് തേജസ്സായി महिमा बनकर ഉള്ളിലേക്ക് വരുമ്പോൾ जब हमारे अंदर अंदर प्रवेश करेगा, നമ്മളെ ഉള്ളിലെ ഇരുട്ട് നീങ്ങി പോകും. हमारे अंदर का अंधकार हट जाएगा, നമ്മുടെ ഇരുട്ട് നീങ്ങുന്നു, हमारा हृदय अंधकार हट जाएगा, മരണം നീങ്ങുന്നു. मृत्यु हट जाएगा. അപ്പൊ വചനം ഉള്ളിലേക്ക് വരുമ്പോൾ वचन जब हमारे अंदर आता है, നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ജീവിതത്തിന് മാറ്റം ഉണ്ടാകും. हमारे जो जीवन का जो रीति है, जो हम लोग सोचते हैं, जो हम लोग बातें देखते हैं, नजरिया, वो सब में बदलावट आने लगेगा. നമ്മുടെ ജീവിതത്തിലുണ്ടാകുന്ന സകല മാറ്റവും, हमारे जीवन में आया हुआ जो भी बदलावटें അത് है, മാനസാന്തരമാകട്ടെ, मन फिरावट हो, നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ഏറ്റുപറച്ചിലാകട്ടെ, हम लोग जो अंगीकार करते हैं, നമ്മുടേതായിരിക്കുന്ന സുവിശേഷ വേല, हम लोग जो सुसमाचार का सेवा करते हैं, പ്രാർത്ഥന, हम जो प्रार्थना करते हैं, ഇതെല്ലാം തേജസ്സിന്റേതായ ശുശ്രൂഷയാണ്. ये सब महिमा का सेवा बन जाएगा.
അത് അക്ഷരീയമായിട്ട് और वो एक दिन सचमुच शारीरिक रीति से വെളിപ്പെടുന്നത് प्रकट होने का दिन ശരീരത്തിന് നിത്യജീവൻ കിട്ടും. जब हमारे शरीर में भी अनंत काल का जीवन मिल जाएगा तब होगा. കാരണം നിത്യജീവനെയും നിത്യ തേജസ്സിനെയും മാറ്റി നിർത്താൻ കഴിയത്തില്ല. क्योंकि अनंत काल का जीवन और अनंत महिमा को अलग नहीं कर सकते. ആണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്. प्रभु ने कहा നിങ്ങളുടെ കണ്ണ് ചുവന്നുള്ളതെങ്കിൽ अगर तुम्हारा आंख सही है तो ഇരുട്ടെല്ലാം നീങ്ങി. तुम्हारा शरीर जो पूरा अंधकार है वो हट जाएगा. ഈ പ്രകാശം ഉള്ളിലേക്ക് തട്ടി തട്ടി क्योंकि क्या होगा, प्रकाश जो आ रहा है वो हमारा प्रकाश हमारे अंदर आते आते हम लोग सही होते जाएंगे. അപ്പൊ നമ്മുടെ ഈ മനുഷ്യ ആയുസ്, इसलिए हमारा ये मनुष्य उम्र जो प्रभु ने हमको दिया, समय दिया है, നമ്മുടെ യൗവനം, हमारा जवानी, നമ്മുടെ വാർദ്ധക്യം, हमारा बड़ा होना, നാളുകൾ കഴിയും തോറും जैसा जैसा आगे हम लोग बड़े होते जा रहे हैं, जवान होते जा रहे हैं और बड़े होते जा रहे हैं, നമ്മൾ ക്രിസ്തുവിൽ പെർഫെക്റ്റ് ആയിട്ട് हम लोग मसीह में सिद्ध बनते हुए നമ്മൾ അങ്ങനെ കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് പോകാൻ തയ്യാറായി. हम लोग परमेश्वर का जन बनकर प्रभु परमेश्वर की उपस्थिति में प्रकट होने का रीति से हमें प्रभु अभी तैयार करके खड़ा करेगा. കർത്താവ് നമ്മള് എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ इब्रानियों का पुस्तक 9-ാം അധ്യായത്തിൽ 12-ാം അധ്യായം 12 अध्याय അവിടെ അതിന്റെ 22-ാം വാക്യം മുതൽ വായിക്കുമ്പോൾ 22 से जब हम पढ़ते हैं, അവിടെ ദൈവത്തിന്റെ അസംബ്ലി നമ്മൾ വായിക്കും. ദൈവത്തിന്റെ അസംബ്ലി സഭ 23 पढ़ना. और उन पहलौठे की साधारण सभा हाँ बस साधारण सभा. അവിടെ ആ സഭ കൂടുമ്പോൾ ये सभा, ये मंडली जब लोग इकट्ठा होते हैं वहाँ पर, അവിടെ നമ്മൾ രജിസ്റ്റർ ചെയ്തതാണ് നമ്മുടെ പേര് കർത്താവ്. वहाँ के लिए हमारा नाम जो है रजिस्टर्ड करके रखा है. അവിടെ കൂടുന്ന വലിയ അവിടെ ആരെല്ലാം കൂടുന്നുണ്ട്? और वहाँ पर इकट्ठा होने वाले सब लोग, कौन कौन वहाँ पर इकट्ठा हो रहा है? ദൂതന്മാരുണ്ട്. अनगिनत स्वर्गदूत है. അവിടുത്തെ ആ മഹത്വം വലിയ ശ്രേഷ്ഠമാണ്. और वहाँ का महिमा और शोभा बहुत ही श्रेष्ठ में रहेगा. അവിടെ സിദ്ധന്മാരായ ചിലർ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ടോ? और सिद्ध हुए आत्माएं करके हम 23 का आखिरी भाग में हम पढ़ते हैं. और सिद्ध किए हुए धार्मिक आत्मा, धर्मियों के आत्मा. സിദ്ധന്മാരായ വിശുദ്ധന്മാർ. Yes, the spirits of the just men made perfect. जो सिद्ध किए गए हैं. അവരാരാണ്? वो लोग कौन है? ഈ ദേഹി ജീവൻ കിട്ടിയിട്ട് मतलब ये लोग कैसे सिद्ध हो गए? मतलब ये प्राण में उनको आत्मा से जो आया हुआ जीवन अपना प्राण में लोग ने इस्तेमाल किया. അവര് നിത്യ തേജസ്സിന്റെ മഹത്വത്തിന് വേണ്ടി ഈ ഭൂമിയിൽ അവർ പെർഫെക്റ്റ് ആയി. और अनंत महिमा के लिए वो लोग इस दुनिया में अपना चाल चलन चलता रहा. चलते चलते वो लोग क्या हो गए? सिद्ध हो गए, योग्य हो गए राज्य के लिए. നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ദൈവത്തിന്റെ ഇത് എന്നറിയാമോ? हमारे विषय में प्रभु का इच्छा क्या है प्रियो? നമുക്ക് രക്ഷ കിട്ടുക എന്നുള്ളത് മാത്രമല്ല, सिर्फ एक उद्धार मिल जाए उतना काफी नहीं है. സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുക എന്നുള്ളതുമല്ല, सिर्फ स्वर्ग में कैसे भी पहुंच जाना वो नहीं है. നമ്മൾ തേജസ് പ്രാപിക്കണം. बल्कि हम लोग महिमा को प्राप्त करें, ये पिता परमेश्वर का बड़ा इच्छा है. നമ്മുടെ അജ്ഞത കൊണ്ട്, हमारा अनजानेपन में, അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ജാഗ്രത കുറവുകൊണ്ട്, हमारा जो मेच्योरिटी जो हमको होना चाहिए उसके कमी की वजह से നമ്മുടെ ആ വലിയ ആ തേജസ് നമ്മളിപ്പോൾ നഷ്ടമായിക്കൊണ്ടിരിക്കുക. वो असीम महिमा का धन जो हमें बहुत ज्यादा पाना चाहिए था, हमारे कमजोरी की वजह से, हमारे निकम्मे में पन की वजह से हम उसको खो रहे प्रियो. അതുകൊണ്ടാണ് തിരുവചനം പറയുന്നത്, इसलिए वचन कहता है ബുദ്ധിമാന്മാരായിരിക്കണം, जो ज्ञानी बने रहना, बुद्धिमान बनना. അജ്ഞാനികളാകാതെ. तुम लोग अनजानेपन में या निर्बुद्धि ना रहे. കർത്താവിന് ഇഷ്ടം എന്താണ്? मसीह का परमेश्वर का इच्छा क्या है? തേജസ്സിന്മേൽ തേജസ് പ്രാപിക്കണം. कि हम लोग महिमा से महिमा को प्राप्त करते रहे. അതിന് സമയം നഷ്ടമാക്കാതെ, റിഡീം ദ ടൈം, उसके लिए समय को हमें सही इस्तेमाल करना है. समय को हम लोग खोने नहीं देना है. നമ്മൾ വേസ്റ്റ് ചെയ്ത് കളയുന്ന സമയം ഏതാണ്? തേജസ്സാണ് നഷ്ടമാക്കുന്നത്. हम लोग जब समय जो हमारा बर्बाद हो रहा है वो और वो बर्बादी क्या कारण क्या है? हमारा महिमा खो बैठ रहा है. महिमा हमें खोने का अवस्था में हो रहा है. നാം പ്രാർത്ഥിച്ചാൽ हम प्रार्थना करेंगे तो സഭയ്ക്ക് വേണ്ടി, मंडली के लिए, രക്ഷിക്കപ്പെടാത്തവർക്ക് വേണ്ടി, जो उद्धार नहीं पाए उनके लिए प्रार्थना करना. പ്രകാശം കിട്ടാൻ വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ, और जब लोगों के लिए प्रभु प्रकाश और दो करके जब हम लोग प्रार्थना करके हमारा समय जब इस्तेमाल करते हैं, നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? हम क्या कर रहे हैं? തേജസ് പ്രാപിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. हम लोग महिमा को प्राप्त करते जा रहे നമ്മൾ हैं. ക്രിസ്തുവിനെ നേടുകയാണ്. हम मसीह को कमा रहे हैं. നമ്മൾ നേടിക്കൊണ്ടേയിരിക്കുക. और हम लोग प्रभु का आगमन तक प्रभु को कमाते जा रहे हैं. എന്നാൽ ആ സമയം നമ്മൾ വെറുതെ സംസാരം കളഞ്ഞ്, परंतु वो समय को हम लोग व्यर्थ बातों में इस्तेमाल करके നമ്മൾ ജോലി ചെയ്യണം, ശരിയാണ്. तो काम करना है तो सही है. എന്നിട്ടും എത്രയോ സമയമുണ്ടല്ലേ? तो भी कितना दिन में कितना समय बच गया. നമ്മള്
നമ്മൾ മാനവികമായി ദൈവസഭയിലാണ്, इसलिए प्रियो हमें ദൈവരാജ്യത്തിലാണ്. हम लोग रहस्य रीति से आत्मिक रीति से अभी हम लोग ये तो बात है। परमेश्वर का राज्य में है. ലോകത്തിലുള്ളവർക്ക് അത് അറിയുന്നില്ല. मतलब क्या है प्रियो, समझ रहा, संसार के लोग ये बात नहीं जानते, वो लोग समझ नहीं पाते ये सब बातें. അപ്പോൾ നമ്മൾ ആ വാക്യം വായിച്ച് ഒന്നുകൂടെ വായിച്ച് നമ്മൾ ആ വാക്യം അവസാനിപ്പിക്കാം. एक और बार फिर से वो वाक्य हम पढ़ेंगे. ഏത് വാക്യം നമ്മൾ വായിച്ചത്? शुरुआत में हमने कौन सा पढ़ा था? 2 തീമോത്തി 3-ന്റെ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 10-ാം വാക്യം. दूसरा तिमोथी 3:10 में जो हमने पढ़ा, 2 തീമോത്തി 2-ന്റെ 10. सॉरी 2:10. इस कारण मैं चुने हुए लोगों के लिए हाँ। सब कुछ चाहता हूँ कि वे भी उस उद्धार को जो मसीह यीशु में है अनंत महिमा के साथ पाए. Praise the Lord. Amen. നിത്യ തേജസ്, अनंत महिमा, നിത്യ ജീവൻ, अनंत जीवन, ഇത് രണ്ടും ഒരുമിച്ച് പോകുന്ന കാര്യം. ये साथ में चलने वाली बातें है. നമുക്കൊരു ദിവസം നിത്യജീവൻ ശരീരത്തിന് കിട്ടും. एक दिन हमारा शरीर में भी, हमारा देह में भी अनंत काल का जीवन और अनंत महिमा प्रकट हमें मिलेगा. ആ മോമെന്റിൽ തന്നെ उसी क्षण में जब हमको जीवन जिस क्षण मिला, നമുക്ക് തേജസ് കിട്ടും. हमको महिमा भी मिलेगा. അപ്പൊ മഹിമയും ജീവനും ഒരുമിച്ച് പോകുന്ന കാര്യം. इसलिए महिमा और जो जीवन है साथ में चलने वाली बात है. അപ്പോൾ നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടപ്പോൾ जिस दिन हमारा उद्धार हुआ, നമ്മുടെ ആത്മാവിന് നിത്യജീവൻ കിട്ടിയ ആ സമയം തന്നെ हमें जिस समय में हमारा आत्मा में अनंत काल का जीवन मिला, उसी क्षण में നമുക്ക് തേജസ്സുണ്ട്. हमको महिमा भी मिला. പക്ഷേ നമ്മുടെ ഹൃദയം, परंतु हमारे हृदय, നമ്മുടെ പ്രാണന് हमारा प्राण को, ആ തേജസ് വേണ്ട. वो हमारा स्वाभाविक रीति से हमारा प्राण जो है वो महिमा को टुकराता है. നമുക്ക് ഈ ലോകത്തിന്റെ തേജസ് ആൾക്കാരുടെ ഇടയിൽ നമ്മളെ മഹിമപ്പെടണം. परंतु यह संसार का महिमा कैसे भी कमाने के लिए हम लोग कोशिश करते रहते हैं. लोगों के सामने थोड़ा नाम कमाना, इज्जत कमाना, बड़ा पोजीशन में जाना. കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु कहता है തമ്മിൽ തമ്മിൽ ബഹുമാനം വാങ്ങിക്കൊണ്ട് तुम लोग आपस में एक दूसरे के साथ आदर कमाने के लिए, അപ്പൊ നമ്മുടെ ദേഹി എന്താ ആഗ്രഹിക്കുന്നത്? हमारा प्राण क्या चाहता है? എല്ലാവരും എന്നെ ബഹുമാനിക്കണം. सब लोग हमें इज्जत देना चाहिए. ബഹുമാനിച്ചില്ലെങ്കിൽ പിന്നെ സഭയിലെ പ്രശ്നമായി. अगर इज्जत नहीं मिला तो फिर मंडली में फिर हमें तकलीफ होगा. അപ്പൊ ഇങ്ങനെയൊക്കെയുള്ള ചില സംഗതികൾ എവിടെ കിടപ്പുണ്ട്? तो ऐसा सब हृदय अगर हमें थोड़ा इज्जतदार आदमी बनकर जीना चाहिए बोलकर हमारा हृदय में हमारा प्राण का वो व्यक्ति का स्वभाव बढ़ते जा रहा है. അപ്പൊ നമ്മുടെ പ്രാണനെ ശുദ്ധീകരിച്ച് इसलिए हमारा प्राण को शुद्धिकरण करके ദിനംതോറും प्रतिदिन ആത്മാവിനോട് ചേർത്ത് വെച്ച് आत्मा के साथ सहयोग होकर, ക്രിസ്തുവിനോട് ചേർന്ന് मसीह के साथ सहयोग होकर നിത്യജീവനും अनंत काल का जीवन നിത്യ തേജസ്സും और अनंत महिमा നമ്മൾ പ്രാപിക്കാൻ हमें प्राप्त करते रहने के लिए നമുക്ക് ഒരുമിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുകയും आओ सब लोग साथ में इसके लिए प्रार्थना करें. ഒരാൾ ഇതിന് വിരുദ്ധമായി തീർന്നാൽ अगर कोई भी इस विषय के खिलाफ हो जाए പ്രാർത്ഥനയോടെ तो उस भाई के लिए प्रार्थना के साथ ക്ഷമയോടെ क्षमा सहते हुए അദ്ദേഹത്തെ വീണ്ടും തേജസ്സിലേക്ക് കൊണ്ടുവരുവാൻ उसको वापस महिमा का सही रास्ता में लाने के लिए ഇങ്ങനെ ഒരു ശുശ്രൂഷ ചെയ്യാനാണ് കർത്താവ് നമ്മൾ एक ऐसा सेवा करने के लिए प्रभु हमसे कह रहा है. ഇന്ന് കർത്താവ് വന്നാൽ अगर आज प्रभु आया तो പെട്ടെന്ന് बट पलक झपकते ही നമ്മുടെ ശരീരത്തിന് നിത്യജീവൻ കിട്ടും. हमारे शरीर में क्या होगा? पलक झपकते ही हमारा अनंत काल का जीवन हमारे शरीर में आ जाएगा. തേജസ്സപ്പ് കിട്ടും. महिमा कब मिलेगा? उसी क्षण में. Amen. എന്ന് പറഞ്ഞാൽ നിത്യജീവനും തേജസ്സും ഒരുമിച്ച് मतलब महिमा और जो जीवन है साथ में चलने वाली बात है. നമ്മൾ നഷ്ടമാക്കുന്നത് നിത്യജീവനാണെങ്കിൽ अगर हम लोग अनंत काल का जीवन को खोने देख रहे हैं तो ദേഹിക്ക് കിട്ടേണ്ട ആ ജീവനെ നമ്മൾ നഷ്ടമാക്കിയ यानी कि प्राण में जो अनंत काल का जीवन जो हमें कमाना चाहिए था, वो कमाने का समय अगर हमने नष्ट कर दिया നമ്മുടെ തേജസ് നഷ്ടമായി. तो हमें मिलने वाला महिमा भी हम नष्ट करेंगे. കർത്താവ് നമ്മളെ കൂടുതലായിട്ട് സഹായിക്കട്ടെ. इस विषय में प्रभु हमें और सहायता करे. आमीन. आमीन.